पीएम किसान या योजनेअंतर्गत आपल्याला आता घर बसल्या आपला मोबाईल नंबर आपण चेंज करू शकतात। जर तुमचा मोबाईल हरवला असेल, तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा पहिला आपला मोबाईल नंबर बदल करायचा असेल, पीएम किसान या वेबसाईटवरती येऊन आपण बदल करू शकतात। पीएम किसान या वेबसाईटवरती आपल्याला एक नवीन फीचर ऍड झालेला आहे, अपडेट युअर मोबाईल नंबर। या फीचरद्वारे आपण आपला मोबाईल नंबर चेंज करू शकतात। ते कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। मी राम राऊत, मराठी टेक कट्टा YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। pmkisan.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो। त्यानंतर आपल्या इथं असे खूप सारे ऑप्शन दिसत आहेत। ई-केवायसी, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, 6वं फीचर अपडेट युअर मोबाईल नंबर हे दिसत आहे। याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं अपडेट युअर मोबाईल नंबर दिसत आहे। आपल्या इथं दोन पर्याय आहेत, रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार नंबर। जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरने करायचं असेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहित असेल तर आपण इंटरव्ह्यूवर रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घेऊन आपल्याला इथं कॅप्चर टाकून सर्च करायचं आहे। जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर इथं आपल्याला इथं ऑप्शन दिसत आहे नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या इथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या इथे कॅप्चर टाकून गेट मोबाईल OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP गेला असेल, ते OTP आपल्या इथं टाकायचं आहे। गेट डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि आपलं नाव दाखवत आहे। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कॉपी करून ठेवायचा आहे किंवा नोट डाऊन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला डबल इथं अपडेट युअर मोबाईल नंबर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं दोन पर्याय दिसत आहेत, रजिस्ट्रेशन नंबर आणि आपला आधार नंबर। रजिस्ट्रेशन नंबर टाकून देखील तुम्ही इथं मोबाईल नंबर चेंज करू शकतात किंवा आधार नंबर टाकून। तर इथं माझ्याकडे आधार कार्ड नंबर आहे, आधार कार्ड नंबर याला क्लिक करणार आहे आणि इथं आधार नंबर टाकून सर्च करणार आहे। सर्च केल्याच्या नंतर आपल्या इथं डिक्लेरेशन दिसत, ते आपण डिक्लेरेशन इथं वाचून घ्यायचं आहे। डिक्लेरेशन वाचून घेतल्याच्या नंतर आपल्या इथं गेट आधार OTP याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP गेला असेल, त्यानंतर आपल्या इथं ओके करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर जो OTP आला असेल, इंटर आधार OTP इथं टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं आधार OTP व्हेरीफाईड दाखवत आहे, याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर आपल्याला इथं फार्मर डिटेल दाखवत आहे। त्यानंतर आपल्या इथं रजिस्ट्रेशन नंबर, फार्मर नेम, मोबाईल नंबर, आपला आधार नंबर, डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व दाखवत आहे। जे आपलं पीएम किसानला पहिला नंबर असेल ते आपल्या इथं पहिला नंबर दाखवत आहे। त्यानंतर आपल्या पीएम किसानला जे नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे ते आपल्या इथं इंटर न्यू मोबाईल नंबर हे इथं टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला गेट OTP याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP गेला असेल, ते आपल्या इथं OTP टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं खाली क्लिक फॉर अपडेट मोबाईल नंबर हे दिसत आहे, याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला असा SMS येईल, युअर मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेटेड, आपल्याला ओके करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही पीएम किसानचा मोबाईल नंबर चेंज करू शकतात। जे तुम्ही मोबाईल नंबर चेंज केलेला आहे ते पीएम किसानच्या साईटवरती येऊन आपल्याला 5 तासाच्या नंतर आपल्याला चेक करायचं आहे, आपला मोबाईल नंबर चेंज झालेला असेल। जर तुम्ही YouTube चॅनलवरती नवीन आला असाल, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।